लोटून जाण्याच्या प्रयत्नात असतो आणि म्हणून कधीतरी थोडंसं ऐकून जाऊ, हा एक त्यांचा एक सर्वांच्या डोक्यात ही मानसिकता बसलेली आहे। एक प्रामाणिक उद्देश हाच आहे की सर्वांच्या पर्यंत ह्या दोन्ही कलावंतांचा कार्यक्रम सादर व्हावा आणि दोन्ही कार्यक्रम पूर्णपणे ऐकावेत। नाहीतर मग आम्ही डबल बाऱ्या केल्यात, आम्ही पहिली बारी दुसऱ्या बारीला कोणच हजर नसतो, मग त्या एक कार्यक्रमाला रंगत येत नाही। म्हणून हाच प्रामाणिक उद्देश आमच्या या ग्रामस्थांनी या ठिकाणी नियोजन केलं की समोरासमोर डबल बारी, संतांचेच अभंग, संतांच्याच गवळणी, संतांचेच भारुड गाऊन आणि या भजनामध्ये कशी रंग कृपया कार्यक्रमाला उशीर होत आहे व आपणास विनंती असेल आपण तोपर्यंत आपण एक सन्मान घेत आहोत। श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ अंबरनाथ, गायिका आहेत सौ प्रतीक्षा अभय घारे, ग्रामस्थांच्या वतीनं आपला स्वागत होत आहे।
आपला सन्मान होत आहे. मी प्रणाली प्रकाश माळीला विनंती करेल की आपण या ठिकाणी सौ प्रणाली प्रकाश माळी या ठिकाणी श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ अंबरनाथ या ठिकाणी गायिका सौ प्रतीक्षा अभय घारे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान होत आहे. ग्रामस्थ मंडळ मालेवाडी यांच्या वतीनं आपला सन्मान होत आहे. गोड गळ्याची गायिका उत्कृष्ट डबलवारी भजन यानंतर पखवाज वादक आहेत कुमार निशांत बुवा यशवंतराव यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. मी आमच्या गावचे उत्कृष्ट पखवाज वादक सचिन बुवा माळी यांना विनंती करेल की त्यांचा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर तापल्यावर आहेत श्री सुभाष बुवा यशवंतराव यांचा सन्मान मी विशाल दिलीप माळी यांना विनंती करेल की आपण येऊन त्यांचा स्वागत करायचंय. विशाल दिलीप माळी सुभाष बुवा यशवंतराव उत्कृष्ट गायक एकनाथ बुवा यशवंतराव यांचे बंधू आहेत ते आणि आमच्या गावचे युवा कार्यकर्ते विशाल दिलीप माळी हे त्यांचा सन्मान करतील. प्रासादिक भजन मंडळ मुरबाड गुरुवर्य रायगड भूषण भरतबुवा बडेकर यांची शिष्या गायिका स्वाती किसन खंडाकडे आपण या मंचावर यायचं आहे. आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. कार्यक्रमाला आपणामुळे खूप उशीर होत आहे. कृपया उशीर होत गेलाय. एकतर लाईव्ह टेलिकास्ट असताना सुद्धा ही गर्दी आहे कारण या गावाला भजनाचा वारसा आहे, परंपरा आहे आणि ऐकणारे दर्दी आहेत आणि अगदी आम्ही तुमची नावं जशी समोर आली तसे आम्हाला समोरून कॉल येत होते, फोन येत होते आणि चौकशी होत होती आणि आज प्रत्यक्ष लोकही या रसिक या ठिकाणी उपस्थित झालेत. कार्यक्रमही तसाच होईल. मी या ठिकाणी पखवाजवर आहेत संदीप बुवा घारे यांचा सन्मान जयेंद्र बुवा माळी यांना सांगतो, विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तदनंतर त्यांना तबल्यावर साथ करतायत. खरं तर ते पखवाज वादक आहेत. कर्जत तालुक्यातील उत्कृष्ट पखवाज वादक
आज तबल्यावर साथ करतायत, तबलाही त्यांचा तेवढाच चालतो. असे कर्जतची शान सुभाषबुवा भोईर यांचाही सन्मान कल्पेशबुवा माळी यांना विनंती करतो की आपण करावा. योगायोग असा सुभाष आणि कल्पेश अगदी जिवलग मित्र आहेत आणि त्यांचा सन्मान एकामेकासमोर होत आहे आता. धन्यवाद बुवा. स्वातीताई या ठिकाणी उपस्थित नाही आहे, तोपर्यंत आपण कार्यक्रम चालू करून घेऊया. ग्रामस्थांची कार्यक्रमाची रूपरेषा अशा आहे, नियोजन असं आहे, आपण या ठिकाणी उपस्थित व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपणामुळे कार्यक्रमाला उशीर होत आहे. कार्यक्रमाची रूपरेषा असेल, प्रथम पंचपदी असणारे प्रतीक्षाताई घारे देशमुख, एक जयजयराम गजर, रूपावली, तराणा, ध्यानाचा अभंग आणि गजर अशी पंचपदी असणार आहे. त्यानंतर स्वातीताईंची तशीच पंचपदी असणार आहे. त्यानंतर एक अभंग प्रतीक्षाताईंचा, एक अभंग स्वातीताईंचा, त्यानंतर 2 गवळणी प्रतीक्षाताईंच्या, 2 गवळणी स्वातीताईंच्या आणि नंतर एक एक पॅटर्न ठेवण्यात येईल. सॉरी, एक अभंग परत एक अभंग परत एक गवळण अशा 2 गवळणी होतील. त्यानंतर तुमचा हिंदी भजन असेल, भारुड असेल, काही गोंधळ असेल, असा पॅटर्न होईल. आणि या हनुमान मंदिराच्या या जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सन्माननीय रंजनाताई धुळे यांच्याकडून 2000 रुपये देणगी मिळाले. त्यांचं ग्रामस्थ मंडळ मालेवाडीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार आणि धन्यवाद. ताई, आपण कार्यक्रम चालू करा, कारण प्रेक्षकांना आतुरता आहे आपल्या गाण्याची. आपण चालू करूया. एकदा मंडळात सूचना असेल, पंचवदी झाल्यानंतर एक अभंग, एक गवळण, पुन्हा एक गवळण आणि नंतर एक एकच होईल. या ठिकाणी स्वातीताई उपस्थित झाल्यात. हॅलो 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 हॅलो
गजरा राहित पांडुरंगा प्रचुरा राहित पांडुरंगा सर्वस्व व्यापिले सर्व हे निराळे सर्वस्व व्यापिले सर्व सर्वस्व व्यापिले सर्व हे निराळे सर्वस्व व्यापिले सर्व निराळे वेदांचे जे मुळा तुका म्हणे वेदांचे जे मुळा तुका म्हणे हरि ओ हरि ओ हरि ओ तसरेती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्मा गुरुर साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरवे नमः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी तया आठविता महापुण्यराशी तया आठविता महापुण्यराशी तया आठविता
हॅलो दादा, तुझी साऊंड सिस्टम खरंच खरंच सुंदर आहे. जरा दादांसाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद.
गोवर्धन
श्री रामचंद्र पांडुरंग माळी यांच्याकडून या गीतास या जयजयरामास 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. मंडळ आभारी आहे.
हॅलो 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 रूप पाहताला त्याने सुख झाले व साजने सुख झाले गो साजने रूप पाहताला त्याने सुख झाले व साजने सुख झाले गो झाले गो झाले गो रूप पाहताला त्याने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहताला त्याने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठला बरवा
श्री नंदू गोविंद माळी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. भजन मंडळ आभारी आहे, धन्यवाद. तसेच श्री संतोष दत्तू बुंडरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे, धन्यवाद. तसेच माजी उपसरपंच श्री संतोष परशुराम माळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळ आभारी आहे, धन्यवाद. पूर्ण बक्षीसदात्यांच्या मनापासून आभार, धन्यवाद. हॅलो हॅलो, कृपया सर्व रसिक मॅबर श्रोत्यांनी पुन्हा एकदा टाळे वाजवून कौतुक करायचं आहे. अतिशय उत्तम असं सादरीकरण. कोणत्याही कलावंताला प्रोत्साहन जर असेल तर नक्कीच त्याची हुरूप वाढतो, त्याची कला सादर करण्याची तीव्रता वाढते. तेव्हा प्रत्येक सादरीकरणानंतर कृपया टाळे वाजवत जा. कोणत्याही प्रेक्षकाला टाळ्यांची खूप गरज असते आणि ह्या सुंदर अशा रूपावलीसाठी प्रबंधभाऊ माळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भजन मंडळाच्या वतीने म्हणजे आभार व्यक्त करतो. मंडळी, नक्कीच आपणा सर्वांची जी अपेक्षा होती बारी ठासून झाली पाहिजे, नक्कीच त्या अपेक्षेप्रमाणेच बारी होते आणि नक्कीच पुढील सादरीकरण सुद्धा असंच होईल यात शंका नाही. एकदा या दोन्ही गायकांसाठी टाळ्या वाजवा, कारण तुमच्या टाळ्याच या गायकांना पुढे त्यांची कला सादर करण्यास प्रोत्साहन देतील. नक्कीच एक पहाडी आवाज असणाऱ्या आपल्या प्रतीक्षाताई सुंदर सादरीकरण करतायत. तशीच अपेक्षा आपल्याला स्वातीताईंकडून आहे आणि त्या अपेक्षा नक्की पूर्ण करतील अशी मी अपेक्षा करतो. मंडळी, ह्या पंचक्रोशीमध्ये डबलवारी भजनाचे जेवढे सामने झाले त्या सामन्यांच्या तुलनेत ह्या गावामध्ये ज्या ज्या वेळेला डबलबारी सामना झाला त्यावेळेला नक्कीच अशा प्रकारे गर्दी असते आणि ही नुसती गर्दी नसून याच्यामध्ये दर्दीसुद्धा आहेत. मगाशीच आमचे सहनिवेदक यशवंतभाऊ माळे यांनी सांगितलं की दर्दी रसिकांची अशी इथे सगळे बसलेले आहेत, उपस्थित आहेत आणि त्या अपेक्षेप्रमाणेच सर्व बघतायत तुमच्याकडे. तेव्हा
बारी त्या प्रकारची झालीच पाहिजे. आणि मी तर म्हणेल बक्षिसापेक्षा टाळ्यांचा कडकडाट एखादा कलाकाराला त्याचं प्रोत्साहन त्या टाळ्यांच्या स्वरूपात असतं आणि तो कलाकार पुढे तसं नेत असतो. नक्कीच तुम्ही अशा प्रकारे बारी सादर कराल यात शंका नाही. हॅलो 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 कोरसला पण मॉनिटरला आवाज येत नाही दादा, फक्त लेवल वाढव. हॅलो हॅलो जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय हॅलो. वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र. हॅलो सकाळी सकाळी गंध लागुनी कपाळी, धूप दीप आरती घेऊन चला हो मंदिरी, अहो चला हो मंदिरी. तोच राम दूत तोच अंजनेय दूत, अति हनुमंताची सुरू झाले. तोच राम अति हनुमंताची सुरू झाली. आरती सुरू झाली, आरती सुरू झाली, आरती सुरू झाली, आरती सुरू झाली. सकाळी सकाळी गंध लागुनी कपाळी, धूप दीप आरती घेऊन चला हो मंदिरे, अहो चला हो मंदिरे. तोच राम दूत तोच अंजनेय दूत, अति हनुमंताची सुरू झाली. तोच राम दूत तोच अंजनेय दूत, अति हनुमंताची सुरू झाली. आरती सुरू झाली, आरती सुरू झाली, आरती सुरू झाली, आरती सुरू झाली, आरती
हॅलो. तोच राम तोच कृष्ण तोच विठ्ठल तोच हनुमान. मंडळी, भजन परंपरेच्या नियमानुसार पंचपदी इथे सादर झाली. अतिशय हॅलो. उत्तमरित्या सादरीकरण झालं पंचपदीचं. कृपया एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात श्री मंडळी. पंढरीनाथ आपल्या गायिका प्रतीक्षा एक गोड असा गळा आणि उत्तम असं सादरीकरण, त्यांना उत्तम असे पक्वात साथ, तबला साथ आणि उत्तम असा कोरस, हा एक पूर्णपणे संच असतो आणि या संचाने घेतलेली मेहनत खरोखर त्यांच्या सादरीकरणातून दिसून येते. आणि या उत्तम अशा सादरीकरणाबद्दल मी ग्रामस्थ मंडळ मालेवाडी यांच्या वतीने मी खरोखरच आपले आभार व्यक्त करतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज बजरंग बली माजी उपसरपंच सौ माधवी संतोष माळी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. भजन मंडळ आभारी आहे. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद. गजानन प्रासादिक भजन मंडळ मुरबाड यानंतर यांची पंचपदी होणार आहे. तत्पूर्वी मी संतोष माळे आणि सारिका वहिनींना मी तिथेच थांबवून की गायिका स्वातीताई किसन खंडागळे यांचा स्वागत करायचं आहे. आपण शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करायचं आहे. श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ मुरबाड गुरुवर्य रायगड भूषण श्री भरतबुवा बडेकर यांची शिष्या गायिका स्वाती किसन खंडागळे यांचं स्वागत मालेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं होत आहे. मी सारिका वहिनींना विनंती करेल त्यांचा सन्मान करायचा आहे, स्वागत करायचं आहे. सुमधुर अशी पहिली पंचपदी प्रतीक्षाताई अभय घारे देशमुख यांची झालेली आहे आणि त्याच रंगाची किंबहुना अजून रंगतदार अशी आता ही पंचपदी होणार आहे. गायिका स्वाती किसन खंडागळे यांची. तदनंतर रूपरेषा ठरलेल्याप्रमाणेच एक अभंग प्रतीक्षाताईंचा, एक अभंग स्वातीताईंचा, त्याच्यानंतर एक गवळण प्रतीक्षाताईंची, नंतर एक गवळण स्वातीताईंची, अशी अजून दोन दोन गवळणी होणार आहेत, पण एक 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 आणि त्यानंतर एक एक पॅटर्न असणार आहे. तर चालू करा. खऱ्या अर्थाने आमच्या गावात मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी म्हणा डबलबारी झाली होती मंदिराच्या कार्यक्रमानिमित्त. अशा झालेल्या आहेत, पण मंदिराच्या कार्यक्रमानिमित्त 15-20 वर्षानंतर होत आहे आणि तब्बल हे रसिक श्रोते आहेत, खूप दर्दी आहेत. या पंचक्रोशीतील खूप सारे रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. जागेअभावी बसण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही, त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण या ठिकाणी रसिकांच्या श्रोत्यांच्या रूपात आम्हाला लाभलात, आपणा सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आणि आभार सुद्धा. हेलो जी, हेलो 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 जी, हेलो हेलो जी, हेलो
हॅलो 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 चेक हॅलो